नमस्कार. मुंबईतून ठाकरेंची सत्ता हद्दपार झाली आहे. आता मुंबई महानगरपालिकेत ठाकरे विरोधी बाकांवर दिसतील. ठीक आहे, यश काही प्रमाणावर निश्चितप्रमाणे मिळालंय. 2 ठाकरे एकत्र आले, त्यातून साधारण 70-72 जागा येतील असं चित्र होतं. तिथपर्यंत दोघं ठाकरे पोहोचतायत. मात्र 3 ते 4 महिन्यापासून अगदी शाखांमधून, गल्ली बोळांमधून, चाळीतून जर योग्य पद्धतीनं कार्यकर्ता जोडण्याचं काम झालं असतं आणि त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचं काम झालं असतं तर आणखी यश मिळताना पाहायला मिळालं असतं. मात्र ठाकरे या ठिकाणी त्यात कमी पडले. स्ट्रॅटेजिक लेवलवर 2 ठाकरेंना एकत्र आणण्याच्या लेवलवर शिवसेनेनं, ठाकरेंच्या सेनेनं, मनसेनं बरेच प्रयत्न केले. मनसे आणि शिवसैनिक या दोघांचीही मन जुळावी या दृष्टीने प्रयत्न झाले. मराठी माणसाच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त मतं मिळवावी या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र ते वरकरणी होते. तुमच्याजवळ आर्थिक रसद नव्हती. अशा परिस्थितीत जर आर्थिक रसद नव्हती तर शारीरिक झीज ही गरजेची होती. त्यामुळे जर जमिनीवर उतरून आणखी काम केलं असतं तर मोठं यश हे ठाकरेंच्या वाट्यांना येताना पाहायला मिळालं असतं. मुळात शाखांचं नेटवर्क हे अगोदरच विखुरलं गेलंय. भाजप यामध्ये अत्यंत बळकट पक्ष आहे. अत्यंत योग्य व्यूहरचना, कार्यकर्त्यांचं योग्य कॅडर आणि इतकंच नाही, विविध शाखांच्या माध्यमातून म्हणजे संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर ज्या शाखा आहेत यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचण्याची स्ट्रॅटेजी ही भाजपनं आखली. त्यामध्ये भाजपला यश मिळताना पाहायला मिळतंय. महापौर पहिल्यांदा मुंबईवर भाजपचा बसणार आहे. शिंदेच्या मदतीनंच, मात्र भाजपचाच असणार आहे. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला हवं की जर ठाकरेंना यशस्वी व्हायचं असेल तर ठाकरेंना जमिनीवर उतरून मेहनत करावी लागेल. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या पुण्याईवर आणि बाळासाहेबांच्या काळातलं राजकारण करून आजचं राजकारण होऊ शकणार नाही. आजचं राजकारण करायचं असेल तर गनिमी कावा हा अवलंबावा लागेल. इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणावर जमिनीवर उतरून लोकांशी संपर्क करावा लागेल, ज्यात ठाकरे नेहमीच कमी पडत आले. येत्या काळात ठाकरेंची पुढची पिढी यात मेहनत करेल अशी अपेक्षा करूयात. ठाकरेंची सत्ता ही महापालिकेवरून गेली यावर चिंतन करूयात. शिवसैनिकांनी चिंतन करावं मुख्यतः आणि त्यातून पुढची दिशा ठरवावी. हेच सांगत आजचं ब्लॅक अँड व्हाईट इथेच थांबूयात. धन्यवाद.